आपण हे दृश्य बघत आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गंगा एक्सप्रेसवेचं लोकार्पण अगदी थोड्याच वेळात होणार आहे आणि त्याच अनुषंगाने आता हे दृश्य बघत आहोत आपण। मोठ्या संख्येने सगळे भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रयागराजमध्ये हा लोकार्पण सोहळा पार पडतोय। गंगा एक्सप्रेसवेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होते आणि त्याच आधीची ही दृश्य आपण बघत आहोत। पहाटेपासूनच या ठिकाणी सगळ्या भाविकांनी गर्दी केलेली आहे। गंगा एक्सप्रेसवेचं लोकार्पण होतंय आणि त्याच अनुषंगाने आपण ही दृश्य बघत आहोत। शंखनाद इथं अनेक भक्तांकडून केला जातोय, डमरू वादन केलं जातंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि अगदी थोड्याच वेळात गंगा एक्सप्रेसवेचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे। मोदी काशी विश्वेश्वर मंदिरात पोहोचलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अगदी थोड्याच वेळात गंगा एक्सप्रेसवेचं लोकार्पण केलं जाईल आणि त्याच आधीची ही दृश्य आपण बघतोय। पंतप्रधान हे काशी विश्वेश्वर मंदिरात पोहोचलेले आहेत। शंखनाद केला जातोय, डमरू वादन केलं जातंय। प्रकल्पाचं स्वरूप आणि खर्च एक्सप्रेसवे हा खरं तर 594 किलोमीटर लांबीचा असणार आहे। 6 पदरी ग्रीनफील्ड महामार्ग आहे आणि त्याच एक्सप्रेसवेचा पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। आपण जर बघितलं तर या प्रकल्पासाठी सुमारे 36,230 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत आणि हा महामार्ग भविष्यामध्ये 8 पदरी करण्यायोग्य देखील बनवण्यात आलेला आहे। आणि याच लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचल्याचं आपण बघतोय।